नमस्कार मुलांनो, लीप फॉरवर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा. आणि दर आठवड्याला आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो स्टोरी सेशन. तर पुन्हा एकदा आजच्या या स्टोरी सेशन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आमचं हे तुमच्यासोबतचं तिसरं सेशन आहे बरं का. मागच्या सेशन मध्ये आपण लायब्ररीच्या पुस्तकातील द पिजन अँड द अँट आणि अ क्युरियस माइंड या दोन गोष्टी पाहिल्या. त्या गोष्टीतले कठीण शब्द त्यांच्या अर्थासह समजावून घेतले. तसेच फ्लॅशकार्डच्या माध्यमातून बर्थडे, क्लीन, करन्सी, क्लासरूम, क्लोथ्स या शब्दांची निगडीत काही शब्द पाहिले व त्याचबरोबर त्यांचा अर्थ देखील जाणून घेतला. आजच्या सेशनमध्ये आपण फ्लॅशकार्ड बघणार आहोत. तसेच लायब्ररीच्या पुस्तकातील दोन मजेदार गोष्टी सुद्धा ऐकणार आहोत व त्या गोष्टींवर आधारित काही प्रश्न देखील बघणार आहोत. या अशा स्वरूपाच्या प्रत्येक सेशन मध्ये आपण बऱ्याच नवीन आणि मजेदार गोष्टी शिकणार आहोत. तर चला मुलांनो, सुरू करूया आजची इंग्रजीची जादुई सफर. तर सुरुवात करूया लायब्ररीच्या पुस्तकातील गोष्टीने. गोष्ट आहे द फार्मर्स वेल. वन्स अपॉन अ टाइम a clever man sold his well to a farmer. The day after buying the well, when the farmer went to the well to fetch some water, the man stopped him and said that he had only sold the well and not its water. The farmer did not know what to do, so he went to Akbar's court with a sad heart. Birbal was asked to take care of the case. The following day, the man who sold the well and the farmer were called to court. The clever man said, I had sold him my well, but not the water in it. On hearing this, Birbal said, My friend, in that case, you either remove your water from the well or pay tax for your water, because it is in the farmer's well. The man realized his mistake and asked for forgiveness, feeling helpless and outwitted. Moral: if you cheat, you will pay for your deeds. तर मुलांनो, आता बघूया या गोष्टीचा अर्थ आपल्या भाषेत. आता मी काय करणार आहे तर ह्या गोष्टीमधील पहिली इंग्रजीची ओळ वाचणार आहे आणि प्रत्येक इंग्रजीचं वाक्य वाचून झाल्यानंतर त्याचा अर्थ काय आहे हे आपण बघणार आहोत आपल्या भाषेत. तर सुरू करूया आजची आपली गोष्ट द फार्मर्स वेल. वन्स अपॉन अ टाइम अ क्लेवर मॅन सोल्ड हिज वेल टू अ फार्मर. वेल म्हणजे काय? विहीर. फार्मर म्हणजे काय? शेतकरी. तर एकदा एका चतुर माणसाने आपली विहीर एका शेतकऱ्याला विकली. The day after buying the well, when the farmer went to the well to fetch some water, दुसऱ्या दिवशी शेतकरी पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेला. The man stopped him and said that he had only sold the well and not its water. तेव्हा त्या माणसाने काय सांगितले की मी फक्त विहीर विकलीये, त्यातले पाणी नाही. The farmer did not know what to do. So he went to Akbar's court with a sad heart. गरीब शेतकऱ्याला काय करावे हे सुचेना. तो दुःखी मनाने with a sad heart तो दुःखी मनाने अकबराच्या दरबारात गेला. बिरबल was asked to take care of the case. बिरबलावर या खटल्याची जबाबदारी सोपवली गेली. The following day म्हणजे दुसऱ्या दिवशी. The man who sold the well and the farmer were called to court. म्हणजे दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यासह आणि त्याचबरोबर ज्याने विहीर विकली होती त्या व्यक्तीला सुद्धा न्यायालयात बोलवण्यात आले. The clever man said, I had sold him my well, but not the water in it. हुशार माणसाने तेच विधान केले की त्याने आपली विहीर विकली होती, त्यातील पाणी नाही. On hearing this, Birbal said, My friend, in that case, you either remove your water from the well or pay tax for your water because it is in farmer's well. हे ऐकल्यावर बिरबल काय म्हणाला? माझ्या मित्रा, अशा वेळी तू विहिरीतील पाणी काढून टाक किंवा तुझ्या पाण्यावर कर भर, कारण ती आता शेतकऱ्याची विहीर आहे.
द मॅन रिअलाइज हिज मिस्टेक अँड आस्क्ड फॉर फॉरगिव्हनेस, फीलिंग हेल्पलेस अँड आउटविटेड. म्हणजे काय? त्या माणसाला आपली चूक समजली. आउटविटेड म्हणजे काय? कुरघोडी केल्यामुळे त्याला शरम वाटली. व हेल्पलेस म्हणजे काय? असहाय्य होऊन त्याने माफी मागितली. आता ह्या पूर्ण गोष्टीचं मॉरल काय आहे? इफ यू चीट यू विल पे युअर डीड्स. म्हणजे तात्पर्य काय आहे? करावे तसे भरावे. तर मुलांनो, आता आपण एक छोटासा खेळ खेळूया. या खेळामध्ये काय करायचं तुम्हाला? तर इंग्रजीमधील वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवेन आणि त्या गोष्टीचा अर्थ तुम्हाला तुमच्या भाषेत एकमेकांना सांगायचंय, म्हणजेच तुमच्या वर्गमित्रांना सांगायचंय. तर तयार आहात सगळे? चला तर मग सुरू करूया. पहिलं काय वाक्य? वन्स अपॉन अ टाइम अ क्लेवर मॅन सोल्ड हिज वेल टू अ फार्मर. The day after buying the well, when the farmer went to the well to fetch some water, the man stopped him and said that he had only sold the well and not its water. The farmer did not know what to do, so he went to Akbar's court with a sad heart. Birbal was asked to take care of the case. The following day, the man who sold the well and the farmer were called to the court. The clever man said, I had sold him my well, but not the water in it. On hearing this, Birbal said, my friend, in that case, you either remove your water from the well or pay tax for your water, because it is now in the farmer's well. The man realized his mistake and asked for forgiveness, feeling helpless and outwitted. Moral: if you cheat, you will pay for your deeds. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही शेतकऱ्याच्या विहिरीची गोष्ट? मजा आली ना? आता आपण या गोष्टीमधून काही शब्द व त्यांचे अर्थ बघूया. पहिला शब्द आहे अलॉंग, ALONG. अलॉंग म्हणजे च्या सोबत. दुसरा शब्द आहे कॉल्ड, CALLED. कॉल्ड म्हणजे बोलावले. तिसरा शब्द आहे CLEVER. क्लेवर. क्लेवर म्हणजे हुशार. पुढचा शब्द आहे फार्मर, FARMER. फार्मर म्हणजे शेतकरी. पुढचा शब्द आहे फॉरगिव्हनेस, FORGIVENESS. फॉरगिव्हनेस. फॉरगिव्हनेस म्हणजे क्षमा. पुढचा शब्द आहे मिस्टेक, MISTAKE. मिस्टेक म्हणजे चूक. पुढचा शब्द आहे आउटविटेड, OUTWITTED. आउटविटेड म्हणजे कुरघोडी केली. पुढचा शब्द आहे रिमूव्ह, REMOVE. रिमूव्ह म्हणजे काढून टाकणे. त्यापुढील शब्द आहे हेल्पलेस, HELPLESS. हेल्पलेस म्हणजे असहाय्य. पुढचा शब्द आहे डीड्स, DEEDS. डीड्स म्हणजे कृत्य. या शब्दांचा योग्य उच्चार व अर्थ तर तुम्हाला कळाला.
चला तर पाहूया या गोष्टींवर आधारित काही प्रश्न आणि याची उत्तरं आता तुम्ही मला या गोष्टींच्या पॅराग्राफच्या मदतीने द्यायची आहेत. तर तयार आहात? तर आपला पहिला प्रश्न आहे, हू सोल्ड द वेल टू द फार्मर? आणि पर्याय आहेत, ए अ क्लेवर मॅन, बी बिरबल और सी अकबर. योग्य उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे 5 सेकंद आहेत. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, टू हुम डिड द फार्मर गो फॉर हेल्प? ए द विलेज हेड, बी बिरबल, सी द क्लेवर मॅन. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी? आणि पर्याय आहेत, ए ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, बी इफ यू चीट यू विल पे फॉर युअर डीड्स, आणि सी हार्ड वर्क पेज ऑफ. जाऊया चौथ्या प्रश्नाकडे. व्हॉट डिड द क्लेवर मॅन क्लेम आफ्टर सेलिंग द वेल? पुन्हा एकदा प्रश्न वाचते मी. व्हॉट डिड द क्लेवर मॅन क्लेम आफ्टर सेलिंग द वेल? ए ही सोल्ड द वॉटर इन द वेल, बी ही सोल्ड ओनली द वेल नॉट द वॉटर इन इट, आणि सी ही सोल्ड बोथ द वेल अँड द वॉटर. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट वॉज बिरबल सोल्युशन टू द क्लेवर मॅन्स क्लेम? मी पुन्हा एकदा प्रश्न वाचते. व्हॉट वॉज बिरबल सोल्युशन टू द क्लेवर मॅन्स क्लेम? पर्याय आहेत, ए रिमूव्ह द वॉटर और पे टॅक्स फॉर इट, दुसरा बी गिव्ह द वॉटर बॅक टू द फार्मर, आणि तिसरा सी सेल द वॉटर टू द फार्मर. अरे वा, तुम्ही तर सर्व प्रश्नांची अगदी बरोबर उत्तरं दिली. चला तर वळूयात पुढच्या भागाकडे. आपण पाहणार आहोत आता फ्लॅश कार्ड्स. फ्लॅश कार्ड नंबर 1. यामध्ये पहिला शब्द आहे फार्मर. FARMER. फार्मर म्हणजे काय? तर शेतकरी. पुढचा शब्द आहे FARM. फार्म. फार्म म्हणजे शेत. फार्म नंतर आहे क्रॉप. CROP. क्रॉप म्हणजे पीक. क्रॉपच्या खाली आहे स्प्रे. SPRAY. स्प्रे म्हणजे फवारणी. स्प्रेच्या खाली आहे फार्मिंग. फार्मिंग म्हणजे शेती करणे. FARM. फार्म म्हणजे शेत आणि फार्मिंग म्हणजे शेती करणे. पुढचा शब्द आहे फर्टिलायझर. FERTILIZER. फर्टिलायझर म्हणजे खत, जे मातीमध्ये रासायनिक प्रक्रिया करून मातीची पोषकता वाढवते. आणि पुढचा शब्द आहे इन्सेक्टिसाइड. इन्सेक्टिसाइड. INSECTICIDE. इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशक. इन्सेक्ट म्हणजे कीटाणू आणि इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशक. किडे आपले शेत खराब करतात, म्हणून आपण शेतीवर काय स्प्रे करतो? इन्सेक्टिसाइड. फर्टिलायझर आपण मातीत मिसळतो आणि इन्सेक्टिसाइड स्प्रे करतो. लेट्स गो टू नेक्स्ट कार्ड, विच इज आवर फ्लॅश कार्ड नंबर 2. पहिला शब्द आहे COURT. कोर्ट म्हणजे न्यायालय. त्यापुढे शब्द आहे ॲडव्होकेट. ADVOCATE. ॲडव्होकेट म्हणजे वकील.
ॲडव्होकेट सारखा अजून एक शब्द आहे लॉयर. LAWYER. लॉयर म्हणजे वकील. लॉयरच्या खाली शब्द आहे विटनेस. WITNESS. विटनेस म्हणजे साक्षीदार. COURT. कोर्ट. आणि POLICE. पोलीस यांना नेहमी साक्षीदार म्हणजेच विटनेस हवे असतात. LEGAL. लीगल म्हणजे कायदेशीर. कोर्टच्या संबंधित जेवढे कागदपत्र लागतात त्यांना LEGAL लीगल म्हणजेच लीगल डॉक्युमेंट असं म्हटलं जातं. LEGAL लीगलच्या पुढे आहे PROOF. प्रूफ म्हणजे पुरावा. पुढे जाऊया फ्लॅश कार्ड नंबर 3 कडे. पहिला शब्द आहे GOD. गॉड म्हणजे देव. आता देवाशी निगडीत शब्द बघूया. इन्सेन्स स्टिक. INCENSESTICK. इन्सेन्स स्टिक म्हणजे अगरबत्ती. स्टिक म्हणजे काठी. पुढचा शब्द आहे PRAY. प्रे म्हणजे प्रार्थना करणे. त्यापुढील शब्द आहे वर्शिप. WORSHIP. वर्शिप म्हणजे पूजा करणे. देवाची पूजा करण्याला वर्शिप असं म्हटलं जातं. नंतर आहे प्रेयर. PRAYER. प्रेयर म्हणजे प्रार्थना. पुढचा शब्द आहे फ्रेग्रन्स. FRAGRANCE. फ्रेग्रन्स म्हणजे सुवास. इन्सेन्स स्टिक लावल्यानंतर सुवास येतो त्याला म्हणतात फ्रॅग्रन्स. त्यापुढील शब्द आहे फेथ. FAITH. फेथ म्हणजे आस्था. आता बघूया पुढील फ्लॅश कार्ड. फ्लॅश कार्ड नंबर 4. पहिला शब्द आहे HAND. हँड म्हणजे हात. 2 असतील तर काय होईल? हँड्स. अगदी बरोबर. पुढचा शब्द आहे PALM. पाम म्हणजे तळहात. त्यानंतर शब्द आहे FIST. फिस्ट. फिस्ट म्हणजे मूठ. त्यापुढील शब्द आहे NAIL. नेल म्हणजे काय? तर नख. आता जाऊया आजच्या दिवसामधील शेवटच्या फ्लॅश कार्डला म्हणजेच फ्लॅश कार्ड नंबर 5. FINGERS. फिंगर्स म्हणजे बोटे. फिंगर म्हणजे एक बोट आणि जास्त बोट असतील तर फिंगर्स. आता आपण सगळ्या बोटांची नावं बघूया. अंगठ्याला इंग्लिशमध्ये थंब म्हणतात. THUMB. थंब. लिटिल फिंगर. LITTLEFINGER. लिटिल फिंगरला करंगळी म्हणतात. जे मधलं बोट असतं ना त्याला म्हणतात मिडल फिंगर. MIDDLE आणि FINGER. मिडल फिंगर. करंगळी आणि मधल्या बोटाच्या मध्ये असणाऱ्या बोटाला म्हणतात रिंग फिंगर. RINGFINGER. लग्नाच्या वेळी नवरा नवरी एकमेकांना अंगठी घालतात. त्या बोटाला रिंग फिंगर असे म्हटले जाते म्हणजेच अनामिका. जेव्हा आपण एकमेकांकडे बोट दाखवून बोलतो किंवा काहीतरी दाखवण्यासाठी ज्या बोटाचा उपयोग करतो त्याला इंडेक्स फिंगर असं म्हटलं जातं. इंडेक्स फिंगर म्हणजे तर्जनी. या शब्दांचा योग्य उच्चार आणि अर्थ तर आता आपण पाहिला. चला तर पाहूया लायब्ररीच्या पुस्तकातील अजून एक गोष्ट. तर या गोष्टीचं नाव आहे द गोल्डन टच ऑफ मिडास. तर मुलांनो आता ही पूर्ण गोष्ट मी पहिल्यांदा इंग्रजीमध्ये वाचून घेणार आहे. पहिल्यांदा इंग्रजीमध्ये वाचून दाखवणार आहे आणि त्यानंतर आपण याचा अर्थ पाहूया. गोल्डन टच ऑफ मिडास. Once upon a time, there was a Greek king, Midas. He was wealthy and had lots of gold. He had a daughter whom he loved a lot. One day, Midas found an angel in need of help. He helped her and she agreed to grant a wish. Midas wished that everything he touched would turn into gold. His wish was granted.
On his way home, he touched the rocks and plants, and they turned into gold. As he reached home, he excitedly hugged his daughter, who turned into gold. Midas was devastated, and he had learned his lesson. Midas asked the angel to take his wish away after learning his lesson. Moral of the story is, greed is not good for you. Be content and satisfied to lead a happy and fulfilling life. चला तर आता बघूया या गोष्टीचा अर्थ आपल्या भाषेत. तर मुलांनो, यामधील प्रत्येक वाक्य मी एकदा इंग्रजीत वाचून दाखवेन आणि त्यानंतर त्याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला सांगेन. तर चला तर मग सुरू करूया. द गोल्डन टच ऑफ मिडास. राजा मिडास आणि सोनेरी स्पर्श. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ ग्रीक किंग मिडास. वन्स अपॉन अ टाइम म्हणजे कोणे एकेकाळी. एकेकाळी मिडास नावाचा एक ग्रीक राजा होता. He was wealthy and had lots of gold. तो खूप श्रीमंत होता. वेल्दी म्हणजे श्रीमंत, आणि त्याच्याकडे खूप सोने होते. He had a daughter whom he loved a lot. त्याला एक मुलगी होती जिच्यावर त्याचे खूप प्रेम होते. One day, Midas found an angel in need of help. आता याचा अर्थ काय बघा. एके दिवशी राजाला एक परी भेटली. एंजल म्हणजे काय, परी, जिला मदतीची गरज होती. ही हेल्प्ड हर अँड शी ॲग्रीड टू ग्रँट अ विश. राजाने तिची मदत केली व त्या बदल्यात परीने राजाला त्याची एक इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले. मिडास विश्ड दॅट एव्हरीथिंग ही टच्ड would turn into gold. राजाने इच्छा काय मागितली बघा, की मी ज्याला स्पर्श करेन त्याचे सोने होऊ दे. His wish was granted. म्हणजे राजाची ही इच्छा परीने पूर्ण केली. On his way back home, he touched the rocks and plants, and they turned into gold. त्याने घरी जाता जाता दगड, रोपे, ज्या ज्या वस्तूला स्पर्श केला त्या वस्तूचे रूपांतर सोन्यात झाले. As he reached home, he excitedly hugged his daughter, who turned into gold. राजाने घरी पोहोचल्यानंतर आनंदाच्या भरात आपल्या मुलीला मिठी मारली आणि ती सुद्धा सोन्याची झाली. Midas was devastated and he had learned his lesson. यामुळे राजा अत्यंत दुःखी झाला आणि त्याला त्याचा धडा मिळाला. मिडास आस्क्ड द एंजल टू टेक हिज विश अवे आफ्टर लर्निंग हिज लेसन. त्याने धडा मिळाल्यावर परीला मिळालेले वरदान मागे घेण्याची विनंती केली. मॉरल ऑफ द स्टोरी इज, ग्रीड इज नॉट गुड फॉर यू. बी कंटेंट and satisfied to lead a happy and fulfilling life. म्हणजे काय, तात्पर्य काय आहे या गोष्टीचं? लोभी वृत्तीमुळे नुकसानच होते, म्हणून नेहमी समाधानी असावे. मुलांनो, आता या गोष्टीचा अर्थ समजला ना तुम्हाला? आता हीच गोष्ट तुम्ही एकमेकांना समजावून सांगा, जशी तुम्ही पहिली गोष्ट एकमेकांना समजावून सांगितली. तर चला तर मग, सगळे तयार आहात ना? Once upon a time, there was a Greek king, Midas. He was wealthy and had lots of gold. He had a daughter whom he loved a lot. One day, Midas found an angel in need of help. He
He helped her and she agreed to grant a wish. Midas wished that everything he touched would turn into gold. His wish was granted. On his way back home, he touched the rocks and plants, and they turned into gold. As he reached home, he excitedly hugged his daughter, who turned into gold. Midas was devastated, and he had learned his lesson. Midas asked the angel to take his wish away after learning his lesson. Moral: greed is not good for you. Be content and satisfied to lead a happy and fulfilling life. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही राजा मिडास आणि सोनेरी स्पर्शाची गोष्ट? मजा आली ना? आता आपण या गोष्टीमधून काही शब्द व त्यांचे अर्थ बघूया. पहिला शब्द आहे अग्रीड. AGREED. अग्रीड म्हणजे मान्य केले. दुसरा शब्द आहे एंजल. ANGEL. एंजल म्हणजे देवदूत किंवा परी. तिसरा शब्द आहे लर्न्ड. LEARNT. लर्न्ड म्हणजे शिकला. पुढचा शब्द आहे लेसन. LESSON. लेसन म्हणजे धडा. पुढचा शब्द आहे डिव्हास्टेटेड. DEVASTATED. डेव्हास्टेटेड म्हणजे उद्ध्वस्त. पुढचा शब्द आहे एक्साइटमेंट. EXCITEMENT. एक्साइटमेंट म्हणजे उत्साह. पुढचा शब्द आहे सॅटिस्फाईड. SATISFIED. सॅटिस्फाईड म्हणजे समाधानी. पुढचा शब्द आहे टच्ड. TOUCHED. टच्ड म्हणजे स्पर्श केला. पुढचा शब्द आहे गोल्डन. GOLDEN. गोल्डन म्हणजे सोनेरी. त्यापुढील शब्द आहे ग्रांटेड. GRANTED. ग्रांटेड म्हणजे मंजूर केले. पुढचा शब्द आहे विश. WISH. विश म्हणजे इच्छा. पुढचा शब्द आहे प्लांट्स. PLANTS. प्लांट्स म्हणजे रोप. आणि शेवटचा शब्द आहे रिटर्न. RETURN. रिटर्न म्हणजे परत येणे. या शब्दांचा योग्य उच्चार व अर्थ जर तुम्हाला कळाला, चला तर पाहूया या गोष्टीवर आधारित काही प्रश्न, आणि याची उत्तरं तुम्ही मला या गोष्टीच्या पॅराग्राफच्या मदतीने द्यायची. चालेल? तर चला बघूया आपला पहिला प्रश्न. हु वॉज मिडास? आणि त्यासाठीचे पर्याय आहेत A. अ ग्रीक किंग. B. अ रोमन एम्परर. C. अ पर्शियन प्रिन्स. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. व्हॉट डिड मिडास विश फॉर? आणि पर्याय आहेत A. टू बी द मोस्ट पॉवरफुल किंग. B. that everything he touched would turn into gold. आणि C. to live forever. तिसरा प्रश्न आहे what happened when Midas touched his daughter? आणि पर्याय आहेत A.
शी बिकम व्हेरी रिच, बी शी टर्न्ड इनटू गोल्ड आणि सी शी डिसअपियर्ड. जाऊया चौथ्या प्रश्नाकडे. हु ग्रँटेड मिडास हिज विश? ए अ फेरी, बी अ जेनी और सी an angel. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी? ए पॉवर इज द की टू हॅपीनेस, बी greed is not good for you, be content and satisfied to lead a happy fulfilling life, or C money can buy happiness. अरे वा, पुन्हा एकदा तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर दिलीत. तर मुलांनो, कसं वाटलं तुम्हाला हे आजचं सेशन? नक्कीच तुम्हाला हे सेशन आवडलं असेल. जर तुम्हाला आजचं हे सेशन आवडलं असेल तर आमच्या कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहायला अजिबात विसरू नका. आजच्या सेशन मध्ये आपण फ्लॅश कार्डचे शब्द बघितले आणि लायब्ररी पुस्तकामधून 2 नवीन गोष्टी सुद्धा वाचल्या आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं देखील तुम्ही दिलीत. तर आजचं आपलं सेशन इथंच समाप्त होतंय. भेटूया पुढच्या सेशन मध्ये, म्हणजेच पुढच्या आठवड्यात अजून काही नवीन गोष्टी आणि फ्लॅश कार्डचे शब्द घेऊन. तोपर्यंत हसा, खेळा, मजा करा आणि अभ्यास सुद्धा करा. थँक्यू.